गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? पल्लवी मी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज होता संडेच्या दिवशी आज काय काय केलं हे मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मग चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुट्टी म्हटली की मजा मस्ती आणि मस्त धिंगाणा असा मुलांचा एक बेतच असतो. आईला कामं करू द्यायचे नाही हे त्यांचं ठरलेला एक नियमच आहे. मग काय मुलांची झाली मध्ये मध्ये सुरू. आज काय दोघं होते. आज संडेचं मस्त स्पेशल असं वडा सांबर करण्याचा प्लॅन झाला होता. छान आदल्या दिवशी पांढरी उडदाची डाळ रात्रभर भिजत घातली आणि दळून ठेवली. दळल्यानंतर 2-3 तासासाठी तिला छान असं मुरू दिलं. म्हणजे तिला सोडा न टाकता वडे छान असे फ्लफी होतील. डाळ मुरेपर्यंत मग काय दुसऱ्या बाजूला मस्त असं सांबर बनवायला घेतलं. छान अशा डाळी शिजवून त्यामध्ये भाज्या टाकल्या आणि सर्व बेसिक मसाले टाकून सांबर बनवून घेतलं. म्हणजे तोपर्यंत आपली डाळही तयार होईल. मग काय डाळही छान झाली होती आणि मग घेतले तिचे वडे बनवायला. पटापट असे गरमागरम वडे बनवले आणि मुलांना खायला दिले. युवीला तर वडे खूपच आवडले होते. मला काही गोष्टी घरीच बनवलेल्या खूप आवडतात आणि मुलांना खाऊही घालायला आवडतात. आजकाल बाहेरून मिळणाऱ्या वस्तू ह्या चांगल्या आहे की नाही, चांगलं तेल वापरलं आहे की नाही, क्वालिटी कशी, यावर खूपच शंका निर्माण होत आहे. त्यामुळे आपण होईल तितकं आपल्या मुलांच्या आवडीचं थोडं का होईना पण घरात बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तोच प्रयत्न मी आई म्हणून माझ्या मुलांसाठी करत असते. त्यांना हवं तसं आणि हवं ते मला येत नसलं तरी मी एकदा ट्राय करून बघण्याचा प्रयत्न करते. सोडून दिलं तर ते कसे जमेल आपल्याला. म्हणून आज मस्त असं मुलांना गरमागरम मेंदूवडा आणि सांबर खाण्याची इच्छा झाली होती. मग काय त्यांच्या मम्मानी ती इच्छा त्यांची पूर्ण केली. घरी बनवलेला पदार्थ आपले घरचे मुलं आणि सर्वच 2 घास जास्तच खातात. कारण आपलं प्रेमही त्यात ओतलेलं असतं आपण. आणि त्यांना खाताना बघून आपल्यालाही वेगळंच समाधान मिळतं. खरं म्हणजे आईला मुलांनी खाल्लं की आपलं पोट भरल्यासारखं वाटतं. मस्त असे वडे बनवून त्यांना दिले आणि त्यांचं खाऊन झाल्यावर मग काय मुलं झाली मग आपली दंगामस्ती करायला सुरुवात झाली. एकाच्या जोडीला दुसरा एक पसारा काढत होता तर दुसरा त्याला मदतीला धावूनच आला. असं इथेच आमची एकमेकांना मदत ही चालू असते. नाहीतर इतर गोष्टींमध्ये आम्ही नुसतं जे एकाच्या हातात आहे ते दुसऱ्याला हवं असतं. पण आगाऊपणा आणि मस्ती करण्यात आम्ही दोघं एकमेकांना सोडत नाही. बघता बघता संध्याकाळ कधी झाली समजलंच नाही. अरे बापरे, उशीरच होत होता स्वयंपाकाला. मग काय पटापट लागली स्वयंपाकाला. छान असं संध्याकाळचा हलका फुलका पण साधाच मेन्यू आम्ही घेतला होता. कारण दुपारी तेलकट खाल्लं होतं. म्हटलं आता साधं जेवण करू. पटपट असा स्वयंपाक करून घेतला. मुलांचीही मध्ये मध्ये काही ना काही चालू होती. आवी इथे चक्क आज मला भांडेच घासायला मदत करत होता. आता मुलांनाही शाळेत शिकवलं जातं की सर्व कामं ही मुलांनीही केली पाहिजे आणि त्यांना शिक्षणही दिलं जातं. खूपच छान आहे. आजकाल सगळं काही समान आहे असं मुलांना सांगितलं जातं लहानपणापासूनच. म्हणून थोडं का होईना तोही काहीतरी मदत करतो. अगदी तो जेवलेली ताट वाटी जे त्याचा असेल तो ते घासण्याचा प्रयत्न करतो आणि घासून छान ठेवूनही देतो. मला तेवढाच आनंदही होतो त्याचा. खरंच मुलं आजकाल खूप हुशार होत चालली आहे. आणि आता हे आवीला जो सवय आहे म्हणजे मोठ्या भावाला ती सवय असल्यामुळे युवीला आम्हाला हे सगळं शिकवावं लागणार नाही. कारण तो आपोआप बघून तोही तसंच वागेल असं आम्हाला वाटतं. आणि हो, तो तर त्याची कॉपी कॅट आहे तर तो हे करणारच हे आम्हाला तर माहीतच आहे. मस्त अशी अधुनी भांडे घासून धुवून ती व्यवस्थित ट्रॉलीमध्ये ठेवून दिली. आणि मग काय थोड्या वेळाने एकाला किचनमध्ये बघून दुसरा थोडी मागे राहतो. तोही आला मी किचनमध्ये.
तो दादाला एकही मिनटं सोडत नसतो. दादाच्या मागे मागेच तो असतो. आता युवीचं काहीतरी नवीन कारनामे सुरू झाले होते. मग काय, दादाचं इकडे भांडे घासून झालं आणि तोही लागला त्याच्याबरोबर मस्ती करायला. हे एकामागोमाग दोघांचंही काहीतरी नवीन सुरूच असतं. आता ती मागे काहीतरी कॅटरपिलर होती. ती कॅटरपिलर जशी चालत होती तसं युवीला करायचं होतं. मग काय, मध्ये मध्ये असे कारनामे चालूच असतात. आता तो आला आणि मग दादा का मागे राहणार म्हणून दादाही त्याला मदत करायला सुरू झाली. अशी दंगामस्ती आमच्या घरात दिवसभर चालू असते. हे छोटे छोटे आनंदाचे क्षण आम्हाला खूप आनंद देऊन जात असतात. माणसाला अजून काय हवं असतं बरं आयुष्यात? हे सगळं असलं तर सगळं सुख आणि समाधान म्हणताना घरात नांदतं. तोच हा आमच्या घरात चालू असतं दिवसभर. बऱ्याच वेळेस मी स्वयंपाक करताना आवी माझ्यासोबत येऊन उभा राहतो. त्याला दिसतं की मम्मा कांदा कशी कापत आहेत, टोमॅटो काय कापत आहेत, नेमकं मी काय करत आहे. भाजी करताना किंवा काहीही करताना मी त्यात काय टाकलं, कसं टाकलं, मी पीठ मळते मग मी कसं मळते. ह्या बारीक बारीक गोष्टी बघून मुलांच्या कुठेतरी सॉफ्ट माइंडमध्ये ह्या गोष्टी त्यांच्या सेट होत असतात. आणि कधीतरी जर अचानक एखादी गोष्ट किंवा मी जर नसले तिथे तर त्याला ती करायला अडचण येणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे. आणि ह्याच बारीक बारीक गोष्टी बघून मुलं त्या गोष्टी शिकत असतात. तोच प्रयत्न मी रोज माझ्या थोड्या माझ्या गोष्टींमधून माझे मुलं शिकतील याचा मी लक्ष देऊन कामं करत असते. मुलांच्या दंगामस्तीमध्ये माझा पटपट असा स्वयंपाक झाला आणि आम्ही जेवण करून घेतली. जेवण झाल्यानंतर मी पटकन असं किचन वगैरे आवरून घेतलं आणि मुलांच्या दंगामस्तीत कुठे दिवसाचा शेवट झाला हे समजलंच नाही. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. चला तर मग बाय.